नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम, भाग 42. हॉटेल रूममध्ये पोहोचताच आराध्याने स्वतःला बेडवर झोकून देत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आराध्या मनातच म्हणाली, का अभि, का मला समजून घेण्यास कमी पडता तुम्ही नेहमी, का? आराध्याला हुंदके आवरत नव्हते. खूप वेळ रडून रडून पडल्या ठिकाणीच कधी तिला झोप लागली ते कळाले पण नाही. साधारण दुसऱ्या दिवशी सकाळी 9च्या आसपास तिला जाग आली. आराध्याने डोळे किलकिले करून त्या हॉटेल रूमच्या गॅलरीतून आत डोकावणारी किरणं अंगावर अलगद झेलली आणि अंगाचे मुठकुळे करून गॅलरीतून दिसणाऱ्या त्या अथांग पसरलेल्या समुद्राला एकटक न्याहाळू लागली आणि कालची अखंड निशा भरभर डोळ्यासमोर तरळून गेली. आराध्या समुद्राकडे बघत म्हणाली, माझ्या आयुष्यातील कालच्या सर्वात सुंदर रात्रीचा साक्षीदार होतास तू. काल त्याने माझ्यावरील प्रेमाची कबुली दिली. किती छान आणि सुंदर वर्णन करत होता माझ्या बद्दलची भीती एवढी मनाच्या आत खोल रुतून बसली आहे. माझ्याबद्दलची काळजी आणि माझ्याबद्दलचा पजेसिव्हनेस, बापरे, तो तर मोजण्याचे प्रमाण नाही. प्रेम प्रेम मात्र त्याचं अगदीच तुझ्यासारखं आहे, निर्मळ, अथांग, कधीही कमी न होणार. पण त्या इवल्याच्या हॉटेल रूम मधून दिसणाऱ्या अरबी समुद्राच्या दिशेने बघणारे तिचे डोळे क्षणात मिटले गेले आणि आराध्याच्या कानावर अभिने तिच्यासाठी उद्गारलेले कटू शब्द पिंगा घालू लागले आणि डोळ्यातील तो चमकणारा रत्न क्षणात गालावर आरूढ झाला. आराध्या म्हणाली, पण विश्वास तो नव्हता त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल, आणि ज्या नात्यात विश्वास नाही त्या नात्यात न अडकलेलेच बरे. आय क्विट. मनाशी एवढं ठरून ती अंगातील प्राण झटकून उठते आणि कॉन्फरन्सच्या तयारीला लागते, कारण प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ मिक्स करणं कधी जमलंच नाही तिला. इकडे येवाना सकाळचे 11 वाजले तरी अभिला काही जाग येईना. अरुण म्हणाला, थोडी देर बाद सूरज सरपर होगा और ये फिर भी उठने का नाम नहीं लेते. अरुण रागातच झोपलेल्या अभिकडे बघून बोलतो. थोड्या वेळाने डोळे किलकिले करत अभि झोपेतून उठतो. अभि म्हणाला, ओ गॉड, डोकं खूपच जड पडलंय. अभि दोनही हातांनी डोकं गच्च धरून बेडवर उठून बसतो. थोड्या वेळाने लिंबू पाण्याचा ग्लास पकडलेला हात अभि समोर येतो. तसा तो एक नजर त्या हाताकडे बघत मान किंचित वर उचलतो. अरुण म्हणाला, टेक दिस. अभि म्हणाला, व्हॉट इट इज? अरुण म्हणाला, दिस इज कॉल्ड लेमन ज्यूस अँड इट हेल्प्स टू रिड्यूस युअर हँगओव्हर, सो प्लीज. एवढे बोलून अरुण अभिच्या हातात निंबू पाण्याचा ग्लास टेकवतो. अभि म्हणाला, थँक्स अरुण, फील बेटर नाव. निंबू पाणी पिऊन झाल्यावर दोनही हात आपल्या केसांमध्ये हलकेच फिरवत अभि बेडवरून उठतो आणि तेवढ्यात त्याची नजर समोरील फुटलेल्या फुलदाणीवर फिरते. अभि म्हणाला, हू ब्रोक इट? अभि अरुणकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारतो. अरुण म्हणाला, वेल, यू रिअली डोंट मेमोराइज व्हॉट हॅपन लास्ट नाईट? अरुण अतिव रागात अभिकडे कटाक्ष टाकत बोलतो. तसा अभि जरा डोक्यावर ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न करतो आणि क्षणात त्याला काल रात्री झालेल्या घटनांची उजळणी होते. अभि म्हणाला, गॉड, हाऊ कुड आय डू धिस टू हर? एक हात कमरेवर आणि एक हाताच्या बोटांनी आपल्या मस्तकाला हलकेच प्रेस करत अभि रूममध्ये इथून तिथे फेरा मारत होता. अरुण म्हणाला, हो, शायद आपको सब याद आ गया है. अरुण हाताची घडी घालून एक भोळी उंचावत जरा रागातच अभिकडे बघत बोलतो. अभि म्हणाला, व्हॉट डू यू मीन? अभि पण अरुणकडे बघत जरा रागातच हुंकारतो. अरुण म्हणाला, छोड़ो, मैं भी किस आदमी से बात कर रहा हूँ, जिसे एक लड़की से किस तरह पेश आना चाहिए ये तक पता नहीं है. अभि म्हणाला, व्हॉट द हेल, शट युअर माउथ अरुण. अभि रागातच अरुणची कॉलर पकडून त्याला भिंतीला टेकवत बोलतो. अरुण म्हणाला, भाई, क्यों चुप रहूं मैं? क्या गलती थी उस लड़की की? हाँ बोलो ना. सिर्फ आपके लिए इतनी रात गए वो नासिक से अकेले यहाँ आई, आपको सवारा, आपको संभाला, रात भर आपके साथ रही, और आपने क्या किया? उसे क्या कुछ नहीं बोला, उसके चरित्र पर लांछन लगाया, उसको फिजिकली हर्ट किया आपने. एक लड़की सब कुछ सहन कर सकती है
पर अगर कोई उसके चरित्र पर उंगली उठाए ना तो वो अंदर से बिखर जाती, टूट जाती है। लड़की का सबसे सुंदर गहना होता है उसका सम्मान। अगर वो ही कुचल दिया जाए तो वो लड़की अपना अस्तित्व खो देती है बॉस. अरुण पण अभिवर असलेल्या रागामुळे न थांबता एका दमात सारं काही बोलून मोकळा झाला. अभि म्हणाला, आणि तिने जे माझ्यासोबत केले त्याचे काय? और तुम मुझसे इस टोन में बात नहीं कर सकते. औकात क्या है तुम्हारी? हाँ. अभि त्याच्या कॉलरवरील हात घट्ट करत बोलतो. अरुण म्हणाला, जाने दीजिए बॉस, आप नहीं समझोगे. खैर, इट्स 12:30 PM नाउ. आप फ्रेश होके आना, तब तक मैं लंच सेट करता हूँ. अरुण अभिच्या स्वतःच्या कॉलरवरील हात काढत बोलतो. अभि म्हणाला, व्हॉट? एवढा वेळ झाला? देशमुखांची कॉन्फरन्स 11 वाजेलाच होती. मी एवढा गैरजबाबदार कसा वागू शकतो? सर्व सर्व काही त्या मुलीमुळे झालं आहे. गॉड, आता डॅडला काय सांगू? अरुण म्हणाला, डोंट वरी बॉस, बड़े साहब ने उसका इंतजाम भी कर दिया है. आपके सब बिगड़े हुए कामों को संवारने के लिए आराध्या मैम है ना, उनको ही बड़े साहब ने आपके बदले कॉन्फ्रेंस अटेंड करने भेजा था, क्योंकि आपकी आदत पता है उन्हें. पीने के बाद आपको होश कहाँ रहता है. चलिए फ्रेश हो जाइए. और हाँ, इतनी बात याद रखिएगा बॉस, जब तक आराध्या मैम आपके साथ है ना, तब तक आपका कोई फायनान्शियल और पर्सनल नुकसान कभी नहीं होगा. अभिला सुनावून अरुण लंच सेट करण्यासाठी निघून जातो. अभि म्हणाला, मी खरंच चुकीचा वागलो का काल शोनासोबत? देवा, काहीच कळत नाही. फॉरगेट इट अभि. चला पहिले फ्रेश होऊया, नंतर डॅडशी बोलावे लागेल आणि त्यांची माफी पण मागावी लागेल. मनातील विचार थांबवून अभि फ्रेश होण्यासाठी वॉशरूमच्या दिशेने वळणार तोच त्याचा मोबाईल फोन खणाणला. स्क्रीनवर विजयरावांचे नाव बघून अभिचे डोळे विस्फारले. अभि म्हणाला, अंकलने मला कॉल का केला असेल? असे बोलून अभिने झटक्यात फोन उचलला. फोनवरील संभाषण. अभि म्हणाला, हॅलो अंकल. विजयराव म्हणाले, हॅलो अभिषेक बेटा, कसा आहेस? अभि म्हणाला, मी छान. तुमची तब्येत कशी आहे? इज एव्हरीथिंग ओके? विजयराव म्हणाले, अरे ॲब्सोल्युटली, आणि तब्येत पण अगदी ठणठणीत आहे. अभि म्हणाला, बरं, अचानक फोन करण्याचे कारण? विजयराव म्हणाले, अरे बघ, बोलण्याच्या नादात फोन का केला तेच विसरलो. ॲक्च्युली आराध्या कालपासून फोन नाही उचलत आहे. असा एकही दिवस जात नाही की ती मला सकाळी सकाळी कॉल करणार नाही. पण बघ ना, आज सकाळपासून एकदाही तिने कॉल नाही केला. फक्त काल रात्री रीड सेफली असा मेसेज आला होता. त्यानंतर तिच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही. म्हणूनच तुला कॉल केला, कारण तुला नक्कीच माहीत असणार ती कुठे आहे आणि कशी आहे ते. काळजी वाटते रे. काल जे काही घडले त्यामुळे ती जरा जास्त डिस्टर्ब होती. अभि मनातच म्हणाला, हिने सांगितले की काय सर्व काल आमच्यात जे झाले ते? अभि, गेलास तू आता? त्याने हळूच एक आवंडा गिळत त्यांना विचारले. अभि म्हणाला, तिने काही सांगितलं का काल काय काय घडलं ते? विजयराव म्हणाले, ती कशाला काही सांगेन? जे काही घडलं त्यावेळी आम्ही सारेही तिथेच होतो की. इकडे हे ऐकून अभिची पुन्हा धांदल उडाली. अभि मनातच म्हणाला, म्हणजे काल ही सर्व लोक इथे होती? त्यांनी सर्व बघितले का आमच्यात काय झालं ते? म्हणजे आम्ही एकमेकांना केलेला किस? नाही नाही, असं कसं होऊ शकतं? आणि एवढं होऊन देखील हे असे शांतपणे माझ्याशी बोलताय, म्हणजे नक्कीच काहीतरी गड बंगाल आहे. बघू, क्लिअरच विचारतो आता. विजयराव इकडे अभिला केव्हाचे आवाज देऊन देऊन थकले होते. अभि म्हणाला, सॉरी सॉरी अंकल, आहे इथेच बोलतोय. म्हणजे काल काय झालं नेमकं सांगाल का मला? मग विजयराव काल नाशिकला जे काही घडले ते सर्व अभिला इन डिटेल सांगतात. त्यात कुसुम मावशीने त्यांच्या आणि आराध्या विरोधात कसे कारस्थान केले होते तेही सर्व अभिला इत्थंभूत सांगितले. विजयराव म्हणाले, असं झालं सर्व बेटा. तिथे आली त्या आधीपासूनच ती डिस्टर्ब होती आणि त्यात आता तिचा कॉलही लागेना. म्हणून म्हणालो, चला एकदा तुला कॉल करून आराध्याबद्दल चौकशी करावी. ठीक आहे ना बाळा ती? अभि म्हणाला, हो अंकल, ती ठीक आहे आणि कॉन्फरन्स अटेंड करत आहे. ती झाली की मी सांगतो तुम्हाला कॉल करायला. विजयराव म्हणाले, ठीक आहे बेटा, काळजी घे, तिचीही आणि तुझीही. बाय. अभि म्हणाला, बाय. तुम्हीही काळजी घ्या.
एवढे बोलून अभिने फोन ठेवला. खरा पण येवाना विचारांनी डोक्यात थैमान घालायला सुरुवात केली आणि तसाच मटकन बेडवर पडला. अभि म्हणाला, काय केलं हो मी हे? ती सांगत होती माझं ऐकून घ्या, पण मी तिचं काहीच न ऐकता किती आणि काय काय बोललो तिला. किती हर्ट केलं. माझी शोना, माझी एंजल माझ्या एवढ्या जवळ होती आणि मी स्वतःहून तिला माझ्यापासून दूर केलं. सॉरी एंजल, प्लीज मला माफ कर. मला तुझी माफी मागायची संधी दे. प्लीज एकदा माझ्या मिठीत ये. तुला कधीच स्वतःपासून दूर करणार नाही. आय प्रॉमिस शोना. इथून पुढे कधीच तुझ्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही. पक्का प्रॉमिस. गुड अभि. आणि आता लवकरात लवकर तुझ्या एंजलला तुझ्या लाईफमध्ये पुन्हा घेऊन ये. काल बघितले ना, तिच्याही डोळ्यात तुझ्यासाठी खूप प्रेम होते. तिचेही खूप प्रेम आहे अभि तुझ्यावर आणि ती ते नाकारू शकत नाही. उठा आणि पहिले लवकर जाऊन तिची माफी मागा. तू जी शिक्षा देणार ती मंजूर. फक्त माझं आयुष्य पुन्हा तुझ्या प्रेमाने बहरू दे. आय एम कमिंग शोना, आय एम कमिंग. मनाशी काहीतरी ठरवून अभि पटकन फ्रेश होण्यासाठी निघून गेला. अभि खाली आला तसा अरुण डायनिंग टेबलवरून उठून निघालाच होता की अभिने त्याला आवाज दिला. अभि म्हणाला, लंच नाही करोगे? अभि केविलवाण्या नजरेनं अरुणकडे बघत बोलतो. अरुण म्हणाला, नहीं सर, आपके साथ बैठने की औकात नहीं है मेरी. अरुण पटकन सार्केस्टिक पद्धतीने अभि समोर उतरतो. तसा अभि अरुण समोर येत त्याचे हात हातात घेऊन बोलू लागतो. माफ नहीं करोगे अपने इस दोस्त को? जब सब छोड़ के चले गए तब तुमने हर मोड़ पर साथ निभाया, और आज जिस वक्त मुझे तुम्हारी सबसे ज़्यादा ज़रूरत है तब मुझे अकेला छोड़ चले हो. माफ कर दे यार. अभि अगदीच हतबल होऊन बोलत होता. आराध्या अभिला माफ करेल का? बघूया पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.